गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस असून तो चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. गुढीपाडवा हा सण 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी लोक नवीन कार्याचा शुभारंभ करतात. त्यासोबतच नवीन वस्तूंची खरेदी ही केली जाते. या दिवशी सोने खरेदीला ही विशेष महत्त्व आहे. प्रभू श्रीराम 14 वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत पुन्हा परतले. तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी सर्वत्र गुढी उभारण्यात आली होती. प्राचीन काळात ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तेव्हापासून गुढीपाडवा या सणाची सुरुवात झाली असे मानले जाते. या दिवशी प्रत्येक घरासमोर गुढी उभारण्याची परंपरा आहे. गुढी ही विजय, आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते. गुढीवर रेशमी कापड, फुलांची माळ, कडुलिंबाची पाने आणि तांब्याचा कलश ठेवला जातो. सणाच्या दिवशी लोक लवकर उठून घराची स्वच्छता करतात आणि दारात सुंदर रांगोळी काढतात. महिला वर्ग गुढीची पूजा करतो. या दिवशी कडुलिंब आणि गूळ खाण्याची प्रथा आहे, कारण ते जीवनातील सुखदुःख स्वीकारण्याचे प्रतीक आहे. घराघरात श्रीखंड, पुरी आणि इतर गोड पदार्थ बनवले जातात. सर्वजण नवीन कपडे घालून एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देतात. गुढीपाडवा हा केवळ सण नसून तो नवीन सुरुवातीचा संदेश देणारा दिवस आहे. या दिवशी लोक नवीन संकल्प करतात आणि येणारे वर्ष आनंदी जावो अशी प्रार्थना करतात. हा सण कुटुंबातील ऐक्य आणि समाजातील बंधुभाव वाढवतो. गुढीपाडवा आपल्या संस्कृतीची परंपरा जपणारा आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा महत्त्वाचा सण आहे.